माहिती असेल आणि पिंपराळा रथोत्सव म्हटला की लहान मुलांना फक्त प्रसाद खाण्यासाठी रथोत्सवात जायचं असतं किंवा तिथे आता बरेच अशी खेळणी येत असतात, बरेच असं स्टॉल्स लागत असतात, त्यासाठी लहान मुलं तिथे मस्त मजा करायला जात असतात. तर मीही लहानपणी ऍक्च्युली हा प्रसाद खाण्यासाठी जायची आणि हा प्रसाद इतका अतिशय चविष्ट असा प्रसाद, त्याबद्दल मला सरांकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सर, पंजेरी म्हणजे नक्की काय? छान प्रश्न आहे तो. आणि जिव्हाळ्याला लागणारा प्रश्न आहे तो. पंजेरीचा प्रसाद जो आहे मॅडम, पंजेरीचा प्रसाद आपल्या 5 वस्तू एकत्र केल्या असतात पंजेरीमध्ये. सुंठ, धणा पावडर, गूळ, विलायची, खोबरा किस या सर्वांचं एकत्रीकरण करून ते मिश्रण करून त्याच्यामधून ते पंजेरीचा प्रसाद तयार होतो. साधारण पंजेरीचा प्रसाद हा 2 दिवस अगोदर केला जातो. रथयात्रेच्या 2 दिवस अगोदर केला जातो. गूळ बारीक करून आपली धणा पावडर बारीक पावडर असते ती पेस्ट एकत्रित करून मिश्रण केलं जातं आणि त्या मिश्रणावर त्या बॅरलमध्ये तो प्रसाद ठेवला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाला, सुंठ, खोबरा किस आणि विलायची पावडर हे एकत्रित मिश्रण जे असतं ते त्याच्यावर टाकलं जातं आणि त्याच्यामधून ते एकत्रीकरण करून तो 2 दिवस आपल्या प्रसादाच्या ड्रममध्ये बंद याच्यात ठेवला जातो. त्याच्यात कृष्णाची मूर्ती ठेवली जाते, त्याच्यात पूजा केली जाते आणि त्यानंतर नैवेद्य मंदिरामध्ये दाखवून, विठ्ठल रुक्मिणीला नैवेद्य दाखवून सकाळी महाआरतीच्या वेळेला, महापूजेच्या वेळेला, त्याच्यानंतर ते रथावर वाटप दुपारी आरती झाल्यानंतर ते आपण सर्वांना भाविकांना प्रसाद म्हणून देत असतो. प्रसादासोबत आपण नारळ देखील देतो, श्रीफळ देतो. प्रसादासोबत आपण केळांचा प्रसाद देतो. पंजेरीचा प्रसाद हा असा एकमेव प्रसाद आहे मॅडम की जे आता तुम्ही बोललात की मी सुद्धा लहानपणापासून त्याच्यामध्ये येते, रथाला येते, पंजेरीचा प्रसाद मी घेते. तर खरोखर आम्ही देखील एक लहानपणामध्ये, बालपणामध्ये ज्या वेळेला आम्ही रथोत्सवामध्ये सहभागी व्हायचो, आपला रथ आहे, आपल्या गावातला रथ आहे, आपला घरातला रथ आहे आणि तो पंजेरीचा प्रसाद मला केव्हा मिळेल, रथ केव्हा येईल आणि प्रसाद केव्हा मिळेल याच्याकडे खूप उत्सुकता राहायची. म्हणजे अक्षरशः मी रथाचा प्रसाद 2-3 दिवस खायचो, प्लेटमध्ये घेऊन खायचो. त्याच्यामध्ये खूप चविष्ट आणि गुणकारी येते. तो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा या 5 जे पदार्थ एकत्रित केले जातात त्याचं सुद्धा आयुर्वेदिकमध्ये खूप महत्व आहे आणि त्याचं चव जी आहे, टेस्ट आपण जी म्हणतो, ती फक्त आषाढी एकादशीच्या प्रसादालाच मिळणार. तो प्रसाद जर तुम्ही घरी केला, तेच पदार्थ एकत्र करून जर घरी केला तर त्या प्रसादाची चव मिळणार नाही. खूप गुणकारी आणि चांगला प्रसाद हा फक्त आणि फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये पिंपळा रथोत्सवालाच मिळणार तो.